नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा विषय तसा फार मर्यादित लोकांच्यासाठीचा आहे, पण त्याचा अर्थ दूरपर्यंत पोहोचतो म्हणून मला तो आवर्जून घ्यावा वाटला. अगदी त्याचा एवढा झटका बसलेला आहे की काही पुरोगामी वर्तमानपत्रांनी ती बातमी पण दिलेली नाही. मुंबईच्या अतिशय जुन्या अशा एशियाटिक सोसायटीची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये कुमार केतकर किंवा दीपक पवार प्रणित जे पॅनल होतं त्याचा पूर्ण धुवा उडाला आणि भाजपचे माजी खासदार, राज्यसभा सदस्य असलेले डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली अख्खं पॅनल जिंकून आलं, निवडून आलं. आता खरं तर निवडणुकीतला विजय आणि पराभव हा काही मला स्वतःला फारशी मोठी गोष्ट वाटत नाही, कारण की मी चळवळीमध्ये गेले कित्येक वर्षांपासून सक्रिय आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या निवडणुका हटातटानं ते लढणं, त्याचे पराभव वगैरे हे होऊ शकतात किंवा उलट तुम्हाला विजय पण मिळू शकतो. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा ह्या निमित्ताने ह्यांनी जे नॅरेटिव्ह पसरवलं होतं की आम्हीच कसे खरं बुद्धिवादी आहोत, वैचारिक क्षेत्र हे आमचीच कशी मक्तेदारी आहे, उजव्यांना कसं त्यांच्यामध्ये विचारवंतच नाहीत. आशुतोष सारख्या पत्रकारांनी चर्चेमध्ये जाहीर वक्तव्य केलेलं आहे की उजव्यांमध्ये व्हेर आर राईट विंगर इंटेलेक्च्युअल्स. इतका ह्यांना दर्प होता की आम्हीच फक्त विचार करू शकतो आणि बाकीच्यांना काही ते येतच नाही. त्याच्यामुळं विचाराच्या क्षेत्रातल्या ह्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावरती आमचीच मक्तेदारी कशी राहणार. मला स्वतःला या मराठवाड्याच्या परिसरातल्या 3-4 संस्था अशा माहिती आहेत प्राचीन ह्याच्यातले काम करणाऱ्या, म्हणजे जुन्यापासून. त्याच्यामध्ये एकतर मी स्वतः कार्यकारिणीवर आहे. परभणीचं गणेश वाचनालय 125 वर्ष जुनं आहे. त्याच्यानंतर या छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, त्याचं जे ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये महाराजा किशन प्रसाद यांचं ग्रंथसंग्रहालय विद्यापीठाने घेतलं आणि ते एक मोठं दालन आहे, निजामाचे जे पंतप्रधान होते. त्याच्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण संशोधन संस्था या ठिकाणी खडकेश्वरला आहे. गोविंदभाई श्रॉफ आणि बाकीच्यांनी मोठ्या निष्ठेनं जिद्दीनं ती जागा सरकारकडून मिळवली, ती संस्था उभी केली स्वामीजींच्या स्मृतिप्रित्यर्थ. या 3 ठिकाणी आणि जीवन विकास ग्रंथालयाचा तर मी स्वतः कार्यकारिणी सदस्य आहे. ह्या 4ही ठिकाणी ज्या ठिकाणी पुस्तकं आहेत, काही वैचारिक अपेक्षित आहेत, त्या ठिकाणचे हाल कसे आणि काय आहेत मला माहिती. किंवा अजून एक नाव सांगतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जुनी असलेली सरस्वती भुवन शिक्षण संस्था, त्याचं जे ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये दैनिक मराठवाड्याचे जुने अंक प्रिझर्व करून ठेवलेले आहेत, राखीव जतन करून ठेवलेले आहेत. आणि अण्णांचे म्हणजे अनंतराव भालेरावांचं जे इतर लिखाण आहे, अग्रलेखाच्या व्यतिरिक्त कावड नावाचं सदर होतं, त्याच्यातले जे जुने सगळे लेख अजून कुठले जे पुस्तक रूपात आले त्याच्याशिवाय काय काय नाही असं बघत असताना ते लेख शोधण्यासाठी म्हणून मी त्याच्या ग्रंथालयात जाऊन बसायचो. तर त्यांच्या ग्रंथालयाचा एक वरचा भाग, त्या म्हणजे तुम्हाला कोणाला ती औरंगपुरा परिसरातली सबूची जी सुंदर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजची इमारत माहीत असेल, त्याच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये ते ठेवलेले होते, धूळ होती सगळी. आणि त्या ठिकाणी मी सलग 8 दिवस बसून ते सगळे जुने अंक चाळले होते आणि ते एक काम मी करत होतो. मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे की अशा वैचारिक क्षेत्रामध्ये काम करायला कोणीही तयार नाही. ह्या सगळ्या संस्थांची अवस्था बिकट आहे. बिकट या अर्थाने काही ठिकाणी निधी पण आहे, म्हणजे सोय, पण बिकट कुठल्या अर्थाने, वैचारिक अर्थाने बिकट आहे. पुस्तकं कोणी न्यायलाच तयार नाही. पुस्तकं असे कितीतरी ठिकाणी पडलेले आहेत, त्याला हात लावणारे फार थोडे लोक आहेत. अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. मंगेश पाडगावकरांनी महाभारताचं वरती 2 खंड, कमला सुब्रमण्यम यांच्या महाभारताचं भाषांतर राजहंसने ते छापलं. ते वाचताना मला त्याच्यामध्ये काही वाक्यरचनेच्या त्रुटी अडायला लागल्या, म्हणजे जाणवायला लागल्या. म्हणजे हे असं कसं काय व्हायला लागलं. धनंजय चिंचोलीकर आमच्या मित्रांना सुचवलं की हे ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम असणार आहे, तू मूळ पुस्तक वाच. मग ते मूळ पुस्तक कुठून मिळवायचं? कमला सुब्रमण्यम यांचं जे महाभारताचं पुस्तक आहे इंग्रजी, मग ते मला विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये आहे असं कळलं. धर्मराज वीर आमचे ज्येष्ठ मित्र ती त्या ठिकाणी ग्रंथपाल होते. तर ते म्हणे पुस्तक आहे, पण माझी एक विनंती आहे. म्हणलं काय? तू स्वतः जाऊन घे म्हणे, तिथं मी माणूस देतो. मला वाटलं हे असं का सुचवायला लागलेत. मी जेव्हा त्या तळघरामध्ये गेलो तिथली जी भनान अवस्था बघितली, पुस्तक तर मला मिळालं, त्या पुस्तकावर मी लिहिलं ती नंतरची गोष्ट. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मराठवाड्यामध्ये जी सगळी जुनी ग्रंथालय आहेत त्यांची काय आणि कशी अवस्था आहे, किंवा संशोधन संस्थांची काय कशी अवस्था आहे, किंवा ज्या ठिकाणी या संशोधनाच्यासाठीचं साहित्य म्हणजे पुस्तकं असतात, ते पत्र तपासायचे असतात. स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण संस्थेच्या तळघरामध्ये कितीतरी कागदपत्र पडून येतात. गोविंदभाईंनी मूळ कागदपत्र मोठ्या कष्टानं जमा केले, तिथे ठेवलेले आहेत. किती जण तिथं हात लावायला. आज जो माज या एशियाटिकच्या निवडणुकीच्या निमित्तानं
कुमार केतकर आणि दीपक पवार सारख्यांनी दाखवला की आम्हालाच फक्त बौद्धिक काळजी, बाकीच्यांना नाही. मी त्यांना उलटं विचारतो, महाराष्ट्रभर कितीतरी संस्था आहेत की ज्यांनी असे निष्ठेनं काम केले, जुन्या पोथ्या जतन केल्यात, किती लोक त्याला हात लावा लागले. आता उलटं माझं म्हणणं की जे हात लावा लागले त्याच्यामध्ये पण तुम्ही हे डावे आहेत आणि हे उजवे आहेत, डाव्यांनाच काळजी आणि उजव्यांना नाही, कुठल्या आधारावरती म्हणता? मला माहीत असलेल्या संस्था डाव्यांच्या आहेत, उजव्यांच्या आहेत, समाजवाद्यांच्या आहेत, गांधीवाद्यांच्या आहेत, सावरकरवाद्यांच्या आहेत. या सगळ्यांनी जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी ही कामं केलेली आहेत. मग तुम्ही कशामुळे असं हे जो तुमचा माज आहे की वैचारिकता म्हणजे आमच्याकडंच आहे, बाकीच्यांकडं नाही, हा कशासाठी आहे? ह्यातून ही जी वृत्ती आहे ना की नवीन म्हणजे हा पुन्हा नवीनच हे सगळं काय म्हणतील तुम्हाला, तुम्ही ते म्हणजे वर्ण तुमचे चतुर्वर्ण व्यवस्था झाली ही नवीन वैचारिकतेतली. आम्ही उच्चवर्णीय आहोत वैचारिक क्षेत्रातले आणि बाकीचे तुम्ही क्षुद्र आहात म्हणून वगैरे. मी तुम्हाला माझे इथलेच अनुभव सांगतो. एक संस्था होती समाजवाद्यांची, त्याच्यासाठी एक पुरस्कार द्यायचा होता आणि ज्यांना पुरस्कार द्यायचा त्याच्या बाबतीतलं मी मतभेद, अजूनही मी ते नाव सांगत नाही, त्या बैठकीत काय झालं ते बाहेर करत नाही, कारण सांगत नाही, कधी मी लिहिलं नाही, कारण की ते तत्त्व आपण पाळलं पाहिजे. मी त्याला वैचारिक पातळीवरती विरोध केला, चर्चा झाली, माझ्या विरोधातलं जे नाव होतं तेच पुरस्कारासाठी ठरलं, हे ठीक आहे. त्याच्या पुढच्या वर्षीपासून त्या बैठकीत मला बोलवणं किंवा त्या संस्थेतून मला बेदखलच करण्यात आलं. का? तर मी त्यांनी ठरवलेल्या एका नावाला वैचारिक पातळीवर बैठकीतच जसं आपण चर्चा करतो तेव्हा विरोध केला होता. आणि दुसरं मी सुचवलेली 2 नावं त्यांनी ह्यासाठी नाकारली की ते भाजप संघाशी संबंधित आहे, त्यांना आपल्याकडे घ्यायचं नाही, त्यांना पुरस्कार द्यायचा नाही. दुसऱ्या एका ठिकाणी ग्रंथाशी संबंधित ती संस्था आणि हे काम करते आहे आणि त्या बैठकीमध्ये शशिकांत सावंतांचं मी नाव सुचवल्याच्यानंतर नाही त्यांना पुरस्कार द्यायचा नाही कारण की ते संघवालेत. इतकं म्हणजे त्याला म्हणतो आपण ते छुआ अछूत, छूत अछूत, जे हिंदीमधला शब्द आहे ना, स्पृश्य अस्पृश्यता मराठीतली, हिने वैचारिक पाळलेली मी स्वतः अनुभव घेतला. उजव्यांच्याही एका संस्थेमध्ये पुरस्कारासाठी मला काम करायची संधी मिळाली. 3 वर्ष मी काम केलं. त्या एकूण 3 2 6 पुरस्कारापैकी 3 पुरस्कार असे होते की त्या व्यक्ती संघाशी संबंधितही नव्हत्या. मी त्या सुचवल्या. एकही तिथला बसलेला संघवाला भाजपवाला मला असं म्हणला नाही. फक्त त्याच्यातल्या एकानं असा प्रश्न विचारला की ते पुरस्कार स्वीकारतील का, तेवढं विचार. माझा स्वतःचा अनुभव आहे या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातला. संघाशी संबंधित संस्था आणि व्यक्तींच्या बरोबर मी जेव्हा चर्चा करतो, काम करतो, तेव्हा जर संघाच्या बाहेरचा माणूस असेल तर त्याच्या बाबतीत फक्त त्यांचं एवढंच म्हणणं असतं की तो आपल्या व्यासपीठावर यायला तयार आहे का आणि आपला पुरस्कार स्वीकारतील. आणि उलट डावे समाजवादी ह्यांच्या संस्थांमध्ये मी स्वतः जेव्हा काम केलं तेव्हा ह्यांनी पहिलेच फुली मारतात की तो संघवाले, त्याला बोलवायचंच नाही आपल्याकडं, त्याला पुरस्कार द्यायचाच नाही. म्हणजे हा जो इतका वैचारिक माज तुम्हाला आलेला आहे, तुम्ही हे जे वैचारिक चातुर्वर्ण्यातलं जे तुमचं ब्राह्मण्य आहे, हे सगळं ब्राह्मण्य शब्दाला नेहमी अंडरलाईन करतात ना, आमचं ब्राह्मणाला नाही, ब्राह्मण्याला विरोधी वगैरे. मग हे वैचारिक ब्राह्मण्य काय? मराठवाडा साहित्य परिषद आमची इथली संस्था आहे. तशीच पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषद, मसाप त्याला म्हणलं जातं. त्या मसापच्या निवडणुकीमध्ये योगेश सोमण आणि त्यांचं सगळं पॅनल निवडून आलं. तेव्हा ह्या लोकांनी असाच थैथयाट केला होता की हे सगळं उजव्यांच्या हातात कसं चाललेलं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीमध्ये गिरीश गांधींचं पॅनल जिंकलं, त्याला भाजपचा नितीन गडकरींचा कसा पाठिंबा म्हणून यांनी थैथयाट केलं. आणि आता विनय सहस्त्रबुद्धेंच्या नेतृत्वाखालचं एशियाटिकमधलं पॅनल जिंकलं म्हणून त्याच्या नावानं थैथयाट चालू आहे. बदल काहीच नाही, इजा बिजा तिजा. अजूनही त्याच्यातून काही संदेश घ्यायला तयार नाहीत. त्याच्यावरची ही उसंतवाणी. एशियाटिकचा लागला निकाल, सुमारांचे हाल पहावेना. लिब्रांडोंना साऱ्या पडले सुतक, काय हे पातक उजव्यांचे. मसाप नंतर दुसरा हा हल्ला, ढासळला किल्ला पुन्हा एक. विनयाने झाला जो हा पराभव, कडवटत चव जिभेवर. हातातून गेली राजकीय सत्ता, सांस्कृतिक पत्ता कटतो हा. आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग, बोले महाभाग सुमारतो. कांत म्हणे वाहे बदलाचे वारे, थंडगार सारे पुरोगामी, थंडगार सारे पुरोगामी. किती आश्चर्य बघा. विनय सहस्त्रबुद्धे तर अधिकृतरित्या भाजपचे सदस्यत्व वगैरे म्हणून थैथयाट करा. कुमार केतकर कोण येतो? ते जोपर्यंत पत्रकार होते तोपर्यंत आम्ही समजू शकत होतो त्यांना किती विरोध केला तरी. ते अधिकृतरित्या
गांधी घराण्याचे पाय चाटून, असा मी आरोपच करतो आता, त्यांनी राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली काँग्रेसचा सदस्य होऊन. राष्ट्रपती नियुक्त सभासद म्हणून नाही गेले ते, सदस्य म्हणून नाही गेले ते राज्यसभेमध्ये, अधिकृतरित्या काँग्रेसचे सदस्य म्हणून राज्यसभेमध्ये बसले. आणि हे कुठल्या तोंडानं आता विनय सहस्त्रबुद्धे यांची भाजपची पार्श्वभूमी, संघाची पार्श्वभूमी काढत, ते हिंदीची म्हण नाही का वापरत मी नेहमी, शीशे के घर में रहने वाले दूसरों पे पत्थर फेका नहीं करते. तुम्ही कोण बोलणारे? तुम्ही स्वतः प्रत्यक्ष अधिकृतरित्या काँग्रेसचे सदस्य आहात. काँग्रेसकडून खासदारकी उपटली, तुम्ही 6 वर्ष खासदारकी भोगली, आता त्याच्यातलं पेन्शन खातात. आणि तुम्ही कुठल्या तोंडानं त्याच्यातल्या राजकीय पार्श्वभूमीपुरतं म्हणतोय मी. काही जण तर आमच्याकडे सरळ बिनधास्तपणे त्या राहुल गांधीच्या यात्रेमध्ये टाळ कुटत गेलेले होते. काही जण अधिकृतरित्या त्यांच्या मीडिया सेलचे वगैरे पदाधिकारी आहेत आणि ते शहाणपण शिकवणार बाकीच्यांना. हा जो दुटप्पीपणा आहे ना, म्हणजे सर्वसामान्य लोकांनी तर ह्यांना निवडणुकीतून थप्पड मारलेलीच होती. पण हे जे स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेतात, थिंक टँक म्हणून घेत होते त्या सगळ्या तथाकथित इंडिया आघाडीची, त्याही थिंक टँकचा पराभव आता थिंक टँकनीच करून दाखवलेला आहे, उजव्या थिंक टँकनी. आता त्यांना तो उत्तर सहन होणं शक्य नाही. आणि आता ज्या पद्धतीचं सगळं रडगाणं सुरू आहे, छाती बडवणं सुरू आहे, म्हणून म्हणले मी यांना सुतक पडलेलं आहे. आता ही तर फक्त अयोध्या तो झाकी आहे, काशी मथुरा बाकी आहे, अजून बाकी सगळ्यात निवडणुका पेंडिंग आहेत. त्या म्हणजे फक्त निवडणुकाच म्हणून नाहीत, सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात ह्यांची जी दादागिरी होती ना, त्याच्या सगळ्याचं आता कसं एका ठिकाणाहून ते कसं उडत चाललेले, सगळे बालेकिल्ले कसे ढासळत चाललेले हे तुम्हाला दिसते. आणि हे सर्वसामान्य लोकांनी, रसिकांनी मनावर घेतलेले म्हणून हे घडतंय. हे काय कोणी वरतून ठरवल्यामुळे होतंय असं नाही. बघूयात अजून काय काय होतं ते. अजून ह्यांचं तर खूप रडगाणं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा